Hello guys, welcome back. Today we'll be discussing about the third topic from your 12th syllabus and the first topic from your unit second of the syllabus, that is inheritance and variations, right? इन द प्रिव्हियस इयर्सचं सिलेबस मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला दोन सेपरेट टॉपिक देण्यात आलेले होते. दॅट वॉज जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जो 5 मार्कांसाठी होता, आणि दुसरा होता क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स, की जो 3 मार्कांसाठी होता. आता ह्या सिलेबसमध्ये काय केलं आहे त्यांनी, हे दोघंही चॅप्टर कंबाईन केलेत, हे दोघंही चॅप्टर एकत्र केलेत, आणि दिस चॅप्टर हा चॅप्टर कदाचित एक 8 मार्कासाठी येऊ शकतो आपल्याला नवीन सिलेबसनुसार, राईट. आपण मागेही डिस्कस केलं होतं की ह्या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. तर याच्यात बेसिकली आपण मेंडल्स नेमके कोण होते, हू वॉज मेंडल, त्यांचं नेमकं स्टडी काय होता, काय त्यांनी इनिशिएटिव्स घेतले होते किंवा कोणते एक्सपेरिमेंट्स त्यांनी कॅरी केले होते ते आपण बघणार आहोत. हेरिडिटी अँड इनहेरिटन्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय किंवा त्याचा आपल्या जेनेटिक्समध्ये काय रोल येतो, इनहेरिटन्समध्ये काय येतं, हे सगळं आपण पाहणार आहोत. जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आपण स्टडी करणार आहोत, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज. जेनेटिक्स ही जी ब्रांच आहे याच्यात बऱ्याच साऱ्या टर्मिनॉलॉजीज यूज करतात, त्यातल्या आपल्याला लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण इथे स्टडी करणार आहोत. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स आहेत, की मेंडल्सनी जे स्टडीज केले होते, जे एक्सपेरिमेंटेशन कॅरी केले होते, त्यांच्यानंतर जेनेटिक बेसिससाठी काही लॉज तयार केले होते, ते लॉ नेमके काय आहेत ते आपण पाहणार आहोत. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस ह्या दोघं टर्मिनॉलॉजीज काय असतात, ह्या दोघं टर्मिनॉलॉजीज आपण इथे स्टडी करणार आहोत. त्यांचा नेमका सिग्निफिकन्स काय आहे जेनेटिक स्टडीजमध्ये ते आपण पाहणार आहोत. डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडल्स रेशो. प्रत्येक वेळेस असं नाही होत की मेंडल्सनी जे लॉज डिफाईन केले होते किंवा जे कॅरेक्टरिस्टिक दिले होते ते प्रत्येक वेळेस तसेच येतील असं नाही. काही केसेसमध्ये त्याच्यापासून डेव्हिएशन्स, त्याच्यापासून बदल आपल्याला दिसतो. मग तो बदल नेमका कशामुळे झाला, काय झाला, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. जे कॅरेक्टर्स आहेत, जे जीन्स आहेत, आपण म्हणतो की आपले कॅरेक्टर्स आईवडिलांसारखेच राहतात, ते कशामुळे होतात, क्रोमोझोम्स नेमके काय असतात, ते सगळं आपण इथे पाहणार आहोत, राईट. सो आता सगळ्यात पहिला पॉईंट तो हू वॉज मेंडल, राईट. जर तुम्ही या आधी पण सायन्सचा तुम्हाला जो काही कंटेंट होता त्यात जर तुम्ही स्टडी केलं असेल कधी, तर तुम्हाला ऐकण्यात आलं असेल की जॉन मेंडल वॉज अ पर्सन की ज्यांनी जेनेटिक्स ही जी फील्ड आहे ह्या फील्डवर सगळ्यात पहिले स्टडी करण्यासाठी सुरुवात केला होता, राईट. जर आता आपण नॉर्मल एका लिव्हिंग कॅरेक्टर्सचा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा विचार केला तर आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन हे 2 क्लासेसने होतं किंवा 2 प्रकारे होतं. एक येतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड येतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. जेव्हा ऑर्गॅनिझम्स असेक्शुअल रिप्रोडक्शन कॅरी करतात ना, तेव्हा जे नवीन काय म्हणतो आपण त्याला, नवीन ऑर्गॅनिझम जो प्रोड्यूस होणार आहे तो कम्प्लिटली आयडेंटिकल असतो त्याच्या पॅरेंटसारखा, म्हणजे तो हुबेहूब त्याच्या पॅरेंटसारखा दिसतो. जेव्हा तो ऑर्गॅनिझम आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनने तयार करतो. पण जेव्हा सेम ऑर्गॅनिझम आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनने तयार करतो, जेव्हा कोणताही ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शनने प्रोड्यूस होतो, जन्माला येतो, तेव्हा त्याचे सगळे कॅरेक्टर्स त्याच्या पॅरेंटसारखे नसतात, राईट. तो हुबेहूब त्यांच्या पॅरेंटसारखा नसतो, त्याच्यात काही कॅरेक्टर्स हे त्यांच्या पॅरेंटसारखे असतात, राईट. म्हणजे असं नाही होणार की फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण म्हणू शकतो की माणसांनी जन्म दिला एका बाळाला, तर त्या बाळाचे पूर्णपणे कॅरेक्टर्स त्याच्या आईसारखे नाही राहणार आहे. त्या बाळामध्ये काही कॅरेक्टर्स त्यांच्या वडिलांसारखे असणार आहेत, काही कॅरेक्टर्स त्यांच्या आईसारखे असणार आहेत, राईट. हे नेमके हे कशामुळे कळलं आपल्याला, दिस ऑल वी केम टू नो जस्ट बिकॉज ऑफ मेंडल्स लॉज. मेंडल्सने जे काही स्टडीज केले होते त्या सगळ्यामुळे आपल्याला हे कळलं. आणि याच्याचमुळे जे जॉन मेंडल और ग्रेगॉर जॉन मेंडल इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स इन द वर्ल्ड, राईट. आता यांनी नेमकं काय केलं होतं, ही वॉज बॉर्न ऑन 22 ऑफ जुलै 1822, राईट. यांनी त्यांचं इनिशियल एकदम जे स्टडीज आहेत
ते स्टडीज त्यांनी फिजिक्स, मॅथमॅटिक्स अँड नॅचरल सायन्समध्ये केलं होतं. त्याच्यानंतर 1856मध्ये 1856मध्ये त्यांनी त्यांचा ॲक्च्युअल जो स्टडी आहे, हायब्रिडायझेशन स्टडी किंवा आपण त्याला म्हणू शकतो जेनेटिक्ससाठीचा स्टडी, तो त्यांनी एक्सपेरिमेंट्स चालू केले. आणि त्यांनी सगळ्यात पहिले हे एक्सपेरिमेंट कशावर परफॉर्म केले होते, तर दोज वर परफॉर्म्ड ऑन गार्डन पिया प्लांट, राईट. आपलं वटाण्याचं झाड जे राहतं त्या झाडावर त्यांनी ते कॅरेक्टर्स स्टडीज केले होते. आता नेमकं तेच झाड का घेतलं होतं किंवा वाय दॅट प्लांट ओनली, हे पुढे आपण पाहणार आहोत की नेमकं का बरं तेच झाड घेतलं होतं, त्याच्याशी कोणते कॅरेक्टर्स होते, काय होतं ते सगळं, राईट. यांनी जो स्टडी चालू केला होता 1856मध्ये, तो स्टडी त्यांनी जवळजवळ 1865च्या आसपास पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर 1865मध्ये त्यांनी तो जो पूर्ण स्टडी आहे त्यांचं, ते एक्सपेरिमेंटेशन आहे ते त्यांनी पब्लिश केलं, प्रेझेंट केलं. आणि त्याच्यानंतर 1866मध्ये त्यांचा हा सगळा स्टडी जो आहे तो पूर्ण स्टडी प्रेझेंट केला गेला होता, पब्लिश केला गेला होता एका जर्नलमध्ये, विच वॉज नोन ॲज ॲन्युअल प्रोसिडिंग्स ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी. 1866मध्ये त्यांचा हा पूर्ण स्टडी पब्लिश केला गेला. पण स्टडी झाल्यानंतरही किंवा पब्लिश झाल्यानंतरही खूप जास्त कोणी त्याच्याकडे लक्ष नव्हतं दिलं की अशी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आहे, असं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये जे काही रिप्रोडक्शन होतं ते नेमकं ह्या कॅरेक्टर्समुळे होतं, यावर कोणी लक्ष दिलं नव्हतं. आणि 1884मध्ये ग्रेगॉर जॉन मेंडल जे आहे त्यांची डेथ झाली, राईट. पण तोपर्यंत त्यांना रेकग्नेशन नव्हतं मिळालं ॲज अ सायंटिस्ट. जेव्हा त्यांची डेथ झाली, दॅट पर्सन ग्रेगॉर जॉन मेंडल वॉज वर्किंग ॲज अ टीचर, राईट, बट ही वॉज नॉट रेकग्नाइज्ड ॲज अ सायंटिस्ट टिल डेट. मग काय झालं, मग नंतर हे कसं काय आलं, तर इन द इनिशियल स्टार्टिंग ऑफ द 19th सेंचुरी 1901 साली 3 सायंटिस्ट, 3 वेगवेगळ्या कंट्रीतले सायंटिस्ट. फर्स्ट वॉज ह्युगो डी वॅरीज फ्रॉम होलंड, सेकंड वॉज कार्ल कॉर्न्स फ्रॉम जर्मनी, अँड थर्ड वॉज एरिक ट्रेशरमार्क फ्रॉम ऑस्ट्रिया. या तिघांनी इंडिपेंडंटली ह्या सगळा जो काही स्टडी होता, ह्या सगळ्या मेंडल्सचे जे काही लॉज होते किंवा मेंडल्सने जे काही स्टडी केलेलं मटेरियल होतं त्याच्यावर ॲक्च्युअल परत फंक्शनॅलिटी करायला सुरुवात केली. आणि ते केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा जो सगळं यांनी केलेला स्टडी आहे, हा सगळं स्टडी सायन्सच्या किंवा त्यांच्या करंट टाईमच्या खूप पुढे जाऊन केलेला स्टडी होता. आणि त्यांनी परत एकदा 1901मध्ये ग्रेगॉर जॉन मेंडल यांचा संपूर्ण स्टडी रिपब्लिश केला, राईट. आणि त्यानंतर कॉन्स जे आहेत त्यांनी हे जे काही स्टडी होतं त्याला नाव दिलं मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, राईट. त्याला काय नाव दिलं, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि तेव्हापासून जेनेटिक्स ह्या नवीन ब्रांचचा ॲक्च्युअल स्टडी सुरू झाला वर्ल्डमध्ये. आणि त्याच्याचमुळे जसं मी आधी सांगितलं, ग्रेगॉर जॉन मेंडल इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स इन द वर्ल्ड. येते लक्षात. सो ही वॉज द फर्स्ट पर्सन की ज्यांनी हे सगळं जेनेटिक्स काय असतं काय नाही हे सगळं त्यांनी सुरुवात केलं, राईट. मग आता नेक्स्ट पॉईंट येतो की नेमकं हेरिडिटी किंवा व्हॅरिएशन्स हे नेमके काय असतात किंवा त्यांचं जेनेटिक्सशी कुठे संबंध येतो. तर याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले पाहूया की नेमकं जेनेटिक्स म्हणजे काय असतं, राईट. सो जेनेटिक्स म्हणजे काय, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. जेनेटिक्स ही अशी ब्रांच आहे बायोलॉजीची की जी हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स ह्या दोघं पॉईंट्स बरोबर डिस्कस किंवा दोघं पॉईंट्सवर बेस्ड असते, राईट. मग आता हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी इज नोन ॲज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, दॅट इज फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स, राईट. म्हणजे आता हेरिडिटीमध्ये काय होतं, आपल्या आई वडिलांकडून आपल्याकडे येणारे कॅरेक्टर्स त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. तुम्ही ऑब्झर्व केलं असणार, राईट, की आपल्या केसमध्ये जरी आपण विचार केला तर आपले बरेच सारे कॅरेक्टर्स आपल्या आईवडिलांसारखे असतात. काही कॅरेक्टर्स हे आईसारखे राहतात, काही कॅरेक्टर्स हे वडिलांसारखे राहतात. बाय लुक्स घ्या किंवा दिसण्याचे कॅरेक्टर्स घ्या, काहींचे साऊंड पिच सारखा असतो, आवाज काहींचा सारखा असतो, आईवडिलांसारखा असतो, काहींचा स्वभाव सारखा असतो,
राईट. मग हे सगळे कॅरेक्टर्स कशामुळे येतात? हे येतात हेरिडिटीमुळे, की ज्याच्यात आपण एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर्स ट्रान्सफर करत राहतो. राईट. दुसरी टर्म येते व्हॅरिएशन. मग आता हेरिडिटीमध्ये आपण तर कॅरेक्टर ट्रान्सफर केले, मग व्हॅरिएशन म्हणजे काय? तर व्हॅरिएशन म्हणजे द डिफरन्स ऑफ कॅरेक्टर्समध्ये असणारा वेगळेपणा. मग कोणाकोणाच्या कॅरेक्टर्समध्ये? काही वेळेस आता आपला जरी विचार केला तर आपले आणि आईवडिलांचे सगळेच कॅरेक्टर मॅच होतील असं आहे का? असं कधीच नाही होत. देअर आर सम डिफरन्सेस. मग हे जे डिफरन्सेस राहतात त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅरिएशन. मग आता याची सायंटिफिक डेफिनेशन काय येते? इट इज अ डिफरन्स ऑफ कॅरेक्टर्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये असणारं कॅरेक्टरचा डिफरन्स अमंग टू ऑफस्प्रिंग्स. आपल्यामध्ये आणि आपल्या भाऊबंधांमध्ये. जर माझा सख्खा भाऊ आहे, सख्खी बहीण आहे, तर असं होत नाही ना की तुमच्या सख्ख्या भावाचे किंवा सख्ख्या बहिणीचे कॅरेक्टर्स हे तुमच्याबरोबर मॅच होतील, दोघं एकदम सारखेच राहतील, स्वभाव सारखे राहतील, दिसायला सारखे राहतील, असं होत नाही. मग असं का नाही होत? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द व्हॅरिएशन्स. राईट. आणि तिसरं येतं डिफरन्सेस अमंग इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीसीज. आता आपण विचार केला तर आपण ह्युमन स्पीसीजच्या आहोत. मग आपण सगळे ह्युमन सारखे दिसतो का? किंवा आपल्या सगळ्या ह्युमनचे कॅरेक्टर सारखे असतात का? नसतात. ते कशामुळे नसतात? दोज आर बिकॉज ऑफ दीज व्हॅरिएशन्स. येते लक्षात? हेरिडिटी म्हणजे काय? एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे दिले जाणारे कॅरेक्टर्स, त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. आणि व्हॅरिएशन्स म्हणजे काय? की ह्या दोन जनरेशनमध्ये किंवा दोन इंडिव्हिज्युअल्समध्ये जे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतात, डिफरन्सेस ऑफ कॅरेक्टर्स, त्याला म्हटलं जातं व्हॅरिएशन्स. मग आता परत एकदा जेनेटिक्स म्हणजे काय असतं? मग जेनेटिक्स म्हणजे ही बायोलॉजीची अशी ब्रांच आहे की जी ह्या दोघांचा, हेरिडिटीचा आणि व्हॅरिएशन्सचा, कॅरेक्टर ट्रान्सफरचा आणि दोघांमध्ये असणाऱ्या डिफरंट कॅरेक्टर्सचा स्टडी करते. त्याला म्हटलं जातं हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यातला तिसरा पॉईंट येतो जेनेटिक टर्मिनॉलॉजीज. आता आपण जसं म्हटलं की ग्रेगॉर जॉन मेंडल यांनी जेनेटिक्सची स्टडी सुरुवात केली होती. पण जसं आपण पुढे पुढे जाणार आहोत, पुढे जाण्याआधी जेनेटिक्स हे पूर्णपणे समजून घेण्याआधी आपल्याला त्यातल्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीजची माहिती असणं गरजेचं आहे. राईट. मग अशा कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज इथे यूज केल्या जात होत्या? तर सगळ्यात पहिले येत होतं कॅरेक्टर. राईट. आत्ता आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं हेरिडिटी, व्हॅरिएशन, की जिथे कॅरेक्टर येत होतं. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. व्हॅरिएशन म्हणजे डिफरन्स ऑफ कॅरेक्टर. मग नेमकं कॅरेक्टर म्हणजे काय? तर कॅरेक्टर म्हणजे स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. राईट. एका ऑर्गॅनिझमचे जे काही स्पेसिफिक फीचर असतं, फॉर एक्झाम्पल जर आपण प्लांटचा विचार केला, हाईट ऑफ अ स्टेम. राईट. हाईट हे त्या प्लांटचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर नारळाचं झाड म्हटलं तर नारळाच्या झाडाची हाईट ही त्याचं कॅरेक्टर आहे. राईट. नारळाचं झाड हे उंचच वाढणार आहे. असं 1 फुटाचं 2 फुटाचं नारळाचं झाड पाहिलं आहे का तुम्ही? की 2 फुटाचं नारळाचं झाड आहे आणि त्याला नारळ लागले, असं नाही होतं. राईट. सो हाईट हे त्या प्लांटचं कॅरेक्टर आहे. येतं लक्षात? सो कॅरेक्टर इन द सेन्स व्हॉट? कॅरेक्टर इन द सेन्स स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझमचं जे काही फीचर असेल, त्याची एक्सपर्टीज जी असेल, त्याला आपण म्हणतो कॅरेक्टर. सेकंड याच्यात टर्मिनॉलॉजी येते ट्रेट. राईट. हे वर्ड्स थोडे हार्ड तुम्हाला इनिशियली वाटू शकतात, पण जसे जसे तुम्ही हे रिपीट कराल, जसं जसं परत परत स्टडी कराल, तसे तुम्हाला ते यूज टू होऊन जातील. सो आता ट्रेट म्हणजे काय? ट्रेट म्हणजे ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. राईट. आता ट्रेट म्हणजे काय? ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यात म्हटलं हाईट ऑफ ए स्टेम, किंवा हाईट म्हणूया स्पेसिफिकली. मग आता सगळे झाडं उंचच राहतात का? सगळे झाडं टॉलच राहतात का? नाही. काही झाडं लहान पण राहतात. मग अशा प्लांट्सला म्हटलं जातं डॉर्फ प्लांट्स. मग आता ट्रेट म्हणजे काय? की एका कॅरेक्टरमध्ये असणारे व्हॅरिएशन्स, असणारे डिफरन्सेस. मग आता ट्रेटमध्ये आपण काय म्हणतो? ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट.
म्हणजे काही झाडं टॉल राहतात, काही झाडं डॉर्फ राहतात. मग आपण यांना काय म्हणतो? आता हायब्रीडच्या केसमध्ये पाहिलं, समजा जे मी तुम्हाला नारळाच्या झाडाचं एक्झाम्पल दिलं, आता हायब्रीडमुळे असं झालं की एक 5 फुटाचं नारळ पण येतं. ते झाडाची हाईट 5च फूट वाढेल आणि त्याची व्यवस्थित त्याला नारळ वगैरे लागतात. मग हे काय झालं? हे डिटेक्टेबल व्हॅरियंट झालं आता त्या प्लांटचं, की एक नारळाचं झाड हे टॉल वाढू शकतं, पण दुसरं नारळाचं झाड हे तेवढं टॉल नाही वाढत. दॅट इज अ डॉर्फ प्लांट. येतं लक्षात? दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रेट ऑफ ए ऑर्गॅनिझम. तिसरं येतं याच्यातलं फॅक्टर. आता फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे का? फॅक्टर इज कॉल्ड ॲज अ युनिट ऑफ हेरिडिटी. राईट? युनिट ऑफ हेरिडिटी म्हणजे काय माहिती आहे का? अ पार्टिकल रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. राईट? म्हणजे इथे आपल्याला काय म्हणता येईल माहिती आहे का? की टॉल जे प्लांट आपण म्हणतो की हे प्लांट टॉल आहे, ते नेमकं टॉल कशामुळे आहे? तर ते टॉल त्याच्या ह्या फॅक्टर्समुळे. त्याच्यात असे काही गॅमेट्स आहेत त्या प्लांटमध्ये की ज्या गॅमेटमुळे हे प्लांट जे आहेत हे प्लांट टॉल झालेले. जेव्हा मेंडल्स इनिशियल स्टडी करत होते ना, तेव्हा त्यांनी काय केलं माहिती आहे का? ॲट द व्हेरी इनिशियल स्टडी त्यांनी याला असं म्हटलं होतं की देर इज समथिंग प्रेझेंट इन द प्लांट. ह्या प्लांट्समध्ये काहीतरी असं प्रेझेंट आहे की ज्याच्यामुळे ह्या प्लांट्समध्ये हे जे वेगवेगळे आपण कॅरेक्टर्स म्हणतोय हे डिफरन्सेस तयार होतात. दॅट समथिंग, ही जी टर्मिनॉलॉजी होती, दॅट समथिंग इज टर्म्ड ॲज अ फॅक्टर ऑफ ए प्लांट. की जे कशासाठी गरजेचं आहे? जे फॅक्टर आपल्याला हे जे डिफरन्सेस आपण म्हणतो की आई वडिलांमध्ये आणि आपल्यांमध्ये काही फरक राहतो, हे जे डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस दिसण्यासाठी मदत करत राहतात. येतंय लक्षात? याच्या नंतरची टर्मिनॉलॉजी आहे जीन. आता जीन म्हणजे काय माहिती आहे का? जीन आणि फॅक्टर हे त्यातल्या त्यात सारखेच असतात. राईट? पण स्पेसिफिकली जीन जर म्हणायचं झालं ना, तर जीन डिटरमाइन्स ऑर जीन कनेक्ट्स टू द DNA ऑफ अन ऑर्गॅनिझम. जीन हे DNA रिलेटेड कॅरेक्टर आहे. मग आता इथे काय होतं? जीन म्हणजे काय? अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. राईट? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हाईट. समजा माझी हाईट 6 फूट आहे. मग ही 6 फूट हाईट कशामुळे डिटरमाइंड झाली आहे? तर ही माझा DNA जो आहे, आपल्या बॉडीचा DNA, माझ्या बॉडीचा DNA जो आहे, त्या DNA मध्ये एक असा सेगमेंट आहे की ज्या सेगमेंटने डिसाईड केलं माझी हाईट किती वाढणार. येतंय लक्षात? सो जीन म्हणजे काय? अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्या नंतरच्या टर्मिनॉलॉजी येते ॲलेल ऑर ॲलेलोमॉर्फ्स. राईट? आता एकदम इनिशियल लेवलला ॲलेल म्हणजे एक वेगळा काहीतरी शब्द वाटतो की सर हे तर आजपर्यंत काहीच ऐकलेलं नाही आहे. बट एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, ॲलेल म्हणजे काय माहिती आहे का? 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ ए गिवन जीन. राईट? म्हणजे आता काय होतं की फॉर एक्झाम्पल जसं आपण हाईटबद्दलच बोललो, तर आता सगळ्या ह्युमन्सची हाईट ही 6 फूटच राहते का? नाही. काही ह्युमन्सची हाईट ही कमी पण राहते. मग हे काय? हे त्या जीनचं, जी जीन तुमचं हाईट डिफाईन करते, त्या जीनचा एक अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे, त्याचा एक वेगळा प्रकार आहे की जो प्रकार काय करतोय? असे काही माणसांची हाईट कमी ठेवण्यासाठी मदत करतो. येतंय लक्षात? सो ॲलेल म्हणजे काय? 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द गिवन जीन आर कॉल्ड ॲज ॲलेल्स. आणि ॲलेलोमॉर्फ्स इट इज नथिंग बट अ टाईप ऑफ ॲलेल ओनली. राईट? याच्या नंतरचं एक कॅरेक्टर येतं किंवा एक टर्मिनॉलॉजी येते डॉमिनंट. राईट? आता तुम्हाला डॉमिनंट ह्या वर्डचा मिनिंग माहिती असेल की आपल्या ग्रुपमध्ये एक असा माणूस राहतो की जो बाकीच्या सगळ्यांचं म्हणणं जे आहे त्यांच्यावर डॉमिनेट करतो. मी म्हणेल तसंच होईल. राईट? सो डॉमिनंट इटसेल्फ काय असतं माहिती आहे का? डॉमिनंट म्हणजे ॲलेल दॅट एक्सप्रेसेस इट्स ट्रेट इवन इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह ॲलेल. म्हणजे आजूबाजूला कितीही माणसं राहू द्या, तो कॅरेक्टर, तो इंडिव्हिज्युअल त्याचं स्वतःचं कॅरेक्टर शो करणार. म्हणजे समजा एका प्लांटमध्ये टॉल आणि डॉर्फ ह्या दोघं कॅरेक्टर्सचे ॲलेल आहेत, पण त्या प्लांटची हाईट उंचच वाढते. का?
कारण त्यातलं टॉल हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर डॉमिनंट आहे त्याच्या डॉर्फ या कॅरेक्टरवर. येतंय लक्षात? डॉमिनंट म्हणजे काय की असं एक कॅरेक्टर की जे जरी दुसऱ्या प्रकारचे कॅरेक्टर सगळे तिथे प्रेझेंट असले तरी त्यांच्या कॅरेक्टर्सवर एक अजून डॉमिनन्स दाखवतो, त्यांच्यावर प्रभुत्व दाखवतो, तो त्याचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतो कितीही दुसऱ्या प्रकारचे कॅरेक्टर्स तिथे असले तरी. दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर, राईट. याच्यानंतर एक प्रकार येतो रिसेसिव्ह कॅरेक्टर. आता डॉमिनंटच्या उलट काय असेल तर दॅट इज रिसेसिव्ह. मग आता रिसेसिव्ह म्हणजे काय? दिस ॲलेल इज नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह ॲलेल. म्हणजे आता आपण जसं म्हटलं हाईटच्या बाबतीत टॉल आणि डॉर्फ हे दोघं आपण अल्टरनेटिव्ह ॲलेल म्हटलं. मग आता जर एका प्लांटमध्ये टॉल आणि डॉर्फ हे दोघंही कॅरेक्टर प्रेझेंट असले तर त्यातलं डॉर्फ हे जे कॅरेक्टर आहे ना, हे डॉर्फ हे जे ॲलेल आहे ना, हे त्याचं कॅरेक्टर कधीच नाही दाखवणार. म्हणजे कधीच जर प्लांटमध्ये टॉल ॲलेल असणार आहे तर त्या प्लांटची हाईट उंचच वाढणार, त्या प्लांटची हाईट कमी राहणार नाही त्याच्यात कितीही आपले डॉर्फ ॲलेल असले तरी. का? कारण हे डॉर्फ ॲलेल हे नेहमी रिसेसिव्ह कॅरेक्टरमध्ये राहतात, हे रिसेसिव्ह फॉर्ममध्ये राहतात. मग हे नेमके केव्हा त्यांचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतील? तर हे डॉर्फ कॅरेक्टर जेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळे आयडेंटिकल कॅरेक्टर, जेव्हा आजूबाजूला सगळे डॉर्फ ॲलेल आहेत तेव्हाच ते त्यांचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतील. तोपर्यंत ते त्यांचं कॅरेक्टर कधीच एक्सप्रेस करणार. येतंय लक्षात? सो डॉमिनंट म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला कितीही डिफरंट कॅरेक्टर्स असले तरी एक इंडिव्हिज्युअल त्याचं स्वतःचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतो, त्याला म्हटलं जातं डॉमिनंट. आणि रिसेसिव्ह म्हणजे काय की माझ्याकडे जे कॅरेक्टर आहे ना ते माझ्या आजूबाजूला वेगळे कॅरेक्टर्स असले ना तर ते एक्सप्रेस नाही होणार, ते दिसणार नाही, राईट. ते असं दाबलं जाईल, ते रिसेसिव्ह फॉर्ममध्ये राहील. येतंय लक्षात? याच्या नंतरची टर्मिनॉलॉजी आहे फिनोटाईप, राईट. आता फिनोटाईप म्हणजे काय माहिती आहे का? फिनोटाईप स्टँड्स फॉर एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल ट्रेट, राईट. फिनोटाईप म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा, एखाद्या प्लांटचं एक्सटर्नल कॅरेक्टर, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याची हाईट, त्याचं कलर. दिस इज फिनोटाईप ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. जर आपण नारळाच्या झाडाबद्दल बोलायचं झालं तर नारळाच्या झाडाची हाईट घ्या, राईट. किंवा मग त्याचा जो प्लांटचा कलर राहतो, त्याचा लीफचा, त्याचा स्टेमचा जो काही कलर राहतो, दॅट कलर इज कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ दॅट प्लांट. आणि कोणत्याही ऑर्गॅनिझमचा, जर आपण ह्युमनबद्दल बोलायचं झालं तर आपला एक्सटर्नल अपिअरन्स जो आहे, आपला कलर आहे, आपला शेप आहे, आपली हाईट आहे, असे सगळे जे कॅरेक्टर येतात जे बाहेरच्या बाजूने दिसतात, जे कॅरेक्टर समोरच्याला दिसतात, त्यांना आपण म्हणतो फिनोटाईप ऑफ अन ऑर्गॅनिझम. येते लक्षात? फिनोटाईप म्हणजे काय की जे कॅरेक्टर्स समोरचा पाहू शकतो त्याला आपण म्हणतो फिनोटाईप. आणि याची दुसरी टर्मिनॉलॉजी येते जिनोटाईप ऑफ अन ऑर्गॅनिझम. आता जिनोटाईप म्हणजे काय? फिनोटाईपमध्ये होतं एक्सटर्नल अपिअरन्स. मग आता जिनोटाईपमध्ये येतं जेनेटिक कन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम, की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम नेमका कोणता जेनेटिक्सपासून बनलेला आहे, कोणत्या जीन्सपासून बनलेला आहे, राईट. हे सगळं जेनेटिक कन्स्टिट्यूशन जे आहे ना एका इंडिव्हिज्युअलचं, दॅट जेनेटिक कन्स्टिट्यूशन इज कॉल्ड ॲज अ जिनोटाईप ऑफ अन ऑर्गॅनिझम. येतंय लक्षात? म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की हाईट, कलर हे सगळे एक्सटर्नल पॅरामीटर्स आहेत, ते फिनोटाईपमध्ये येतील. पण जेनेटिकली कसं बनलेलं आहे, DNA नेमका कसा आहे त्या ऑर्गॅनिझमचा, त्याचं टॉल कॅरेक्टर जास्त आहे की डॉर्फ कॅरेक्टर जास्त आहे, हे मध्ये राहील ना, हे बाहेर नाही दिसणार आहे, ज्याचे जीन्स आहेत ते. मग त्याला आपण म्हटलं जातं जिनोटाईप ऑफ अन ऑर्गॅनिझम. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्या नंतरची टर्मिनॉलॉजी येते होमोझायगस प्लांट. आता होमोझायगस ह्याच्यातला होमो हा जो वर्ड आहे ना, होमो स्टँड फॉर आयडेंटिकल, सारखे, राईट. सो मग होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय? द इंडिव्हिज्युअल्स पजेसिंग आयडेंटिकल ॲलेल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट, राईट.
म्हणजे जर आपण समजा आता टॉल म्हणतोय, इथे तुम्हाला दिसत असेल की मी 2 कॅपिटल टी लिहिले. याच्यातला प्रत्येक टी जो आहे ना, 2 पैकी पहिला जो टी आहे आणि दुसरा जो टी आहे, हे दोघं सेपरेट कॅरेक्टर्स आहेत, राईट, सेपरेट ॲलेल आहेत. मग जेव्हा किंवा आपण त्याला तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे दोघं सेपरेट गॅमेट्स आहेत. जेव्हा हे दोघं गॅमेट एकत्र येतील तेव्हाच ते प्लांटला आपण टॉल प्लांट म्हणू शकतो, राईट. मग इथे काय होतं, होमोझायगस म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल्स पॉझेसिंग आयडेंटिकल ॲलेल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. असे इंडिव्हिज्युअल्स की ज्यांच्यात 2 सारखे ॲलेल्स आहेत, मग त्याला आपण म्हणतो होमोझायगस ॲलेल किंवा होमोझायगस इंडिव्हिज्युअल. याच्या उलट जी टर्मिनॉलॉजी येते दॅट इज हेटेरोझायगस. मग आता होमोझायगस म्हणजे सारखे होते, मग हेटेरोझायगस म्हणजे काय राहील, तर हेटेरोझायगस म्हणजे की ज्याच्यातले दोघं गॅमेट जे आहेत ते वेगळे वेगळे राहतात. जर तुम्ही पाहत असाल दोघांमध्ये डिफरन्स लक्षात येतो. होमोझायगसमध्ये मी टॉलला लिहिलं होतं 2 कॅपिटल टी ब्रॅकेटमध्ये, पण हेटेरोझायगसला मी हायब्रिड टॉल लिहिलंय आणि ब्रॅकेटमध्ये 1 कॅपिटल टी आणि 1 स्मॉल टी लिहिला, राईट. मग हेटेरोझायगस म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल्स पॉझेसिंग कॉन्ट्रास्टिंग ॲलेल फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट, राईट. जर आता तुम्हाला आठवत असेल आपण मागच्याच पेजवर डिस्कस केलं, ह्या प्लांटला पण आपण हायब्रिड टॉलच म्हणतोय, राईट. पण सर याला तुम्ही टॉल म्हणताय आणि याच्यात जे गॅमेट आहे ते दोघं वेगळे वेगळे आहेत, असं का, कारण याच्यातला स्मॉल टी जो आहे तो स्मॉल टी आपल्याला भेटतो डॉर्फ प्लांटसाठी. पण जसं आपण म्हटलं कॅपिटल टी हा डॉमिनंट फेजमध्ये आहे, त्याच्यामुळे ते प्लांट टॉल भेटतं आपल्याला, आणि स्मॉल टी जो आहे तो रिसेसिव्ह स्टेटमध्ये आहे. तो रिसेसिव्ह असल्यामुळे तो त्याचं स्वतःचं कॅरेक्टर एक्सप्रेस नाही करत आणि त्याच्यामुळे ते मिक्सचर असल्यामुळे आपण त्याला म्हणतो हायब्रिड टॉल प्लांट. कळतंय त्याला काय म्हटलं जातं, इट इज टर्म्ड ॲज हायब्रिड टॉल प्लांट, राईट. याच्या नंतरची टर्मिनॉलॉजी आहे मोनोहायब्रिड प्लांट्स, राईट. आता मोनोहायब्रिड म्हणजे काय माहिती आहे का, इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, राईट. म्हणजे याच्यात काय होतं माहिती आहे का, जर हायब्रिड टॉल हे जर आपण जर एक प्युअर टॉल आणि एक प्युअर डॉर्फ म्हणजे 2 कॅपिटल टी वाले प्लांट्स आणि 2 स्मॉल टी वाले प्लांट्स जर आपण मिक्स केले, आता एका प्लांटमध्ये जर 2 कॅपिटल टी गॅमेट होते म्हणजे काय होते, त्याच्यात टॉल प्लांटचे गॅमेट होते, आणि एका ऑर्गॅनिझम किंवा एका याच्यात गॅमेटमध्ये 2 स्मॉल टीचे गॅमेट होते म्हणजे त्याच्यात काय, त्याच्यात डॉर्फचे गॅमेट्स होते. मग जेव्हा हे दोघं आता टॉल आणि डॉर्फ हे दोघं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत, राईट. मग जेव्हा 2 पॅरेंट्स हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, तेव्हा आपल्याला जे ऑफस्प्रिंग भेटतं ते आपल्याला हायब्रिड टॉल ऑफस्प्रिंग भेटतं, राईट. अँड दॅट हायब्रिड टॉल ऑफस्प्रिंग की ज्याच्यात दोघं कॅरेक्टर्स राहतात, कॅपिटल टी पण राहतो टॉलचा आणि स्मॉल टी पण राहतो डॉर्फचा. हे आता तुम्हाला थोडं सुपरफिशियल वाटत असेल, आपण याच्या पुढे जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉसचा स्टडी करून आम्ही तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवेल बोर्डवर की हाऊ दॅट मोनोहायब्रिड क्रॉस इज कॅरीड आउट, मोनोहायब्रिड क्रॉस नेमका कसा भेटतो आपल्याला, राईट. याच्यानंतर येतं F1 जनरेशन, राईट. आता F1 म्हटलं की आम्हाला रेसिंगच आठवते फक्त, बट बेसिकली F1 जनरेशन म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा आम्ही 2 पॅरेंट्सचं मिक्सचर करून, जेव्हा आम्ही पॅरेंट्सपासून जे पहिलं ऑफस्प्रिंग आम्हाला भेटतं, राईट, जे पहिलं ऑफस्प्रिंग भेटतं दॅट ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन, जे पहिल्या जनरेशनचं ऑफस्प्रिंग. कळतंय त्याला सायंटिफिक टर्मिनॉलॉजीजमध्ये काय म्हणतं, इट इज द फर्स्ट फिलाईल जनरेशन, राईट. फर्स्ट फिलाईल जनरेशन म्हणजे काय होतं की त्याच्यात 2 पॅरेंट्सचं क्रॉस केल्यानंतर, 2 पॅरेंट्सचे गॅमेट मिक्स केल्यानंतर भेटणारं पहिलं ऑफस्प्रिंग, त्या पहिल्या ऑफस्प्रिंगला म्हटलं जातं F1 जनरेशन. आणि याच्यानंतर येतं F2 जनरेशन. आता F2 जनरेशन कसं भेटतं आपल्याला, आपल्याकडे आता पहिले आपण काय केलं की 2 पॅरेंट्स होते, त्या पॅरेंट्सचं क्रॉस केलं
आणि क्रॉस केलं म्हणजे त्यांची मिक्सिंग केली आणि त्यांच्यापासून आपल्याला पहिला बेबी भेटला, ज्याला आपण म्हटलं F1 जनरेशन. राईट. आता F2 जनरेशनमध्ये काय होतं माहिती आहे का, सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. म्हणजे F1 जनरेशनमधले जे ऑर्गॅनिझम होते ना, त्यांची जेव्हा आपण मिक्सिंग करू, त्या F1 जनरेशनच्या ऑर्गॅनिझमची मिक्सिंग करू, त्याच्यापासून तयार होणारं जे बेबी, दॅट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. कळतंय? F1 जनरेशनमध्ये काय होतं की आपण पॅरेंट्सपासून जे ऑफस्प्रिंग तयार झालं त्याला आपण म्हटलं F1 जनरेशन. आणि F2 जनरेशन म्हणजे काय, हे जे ऑफस्प्रिंग्ज आपण तयार केले होते, ह्या ऑफस्प्रिंग्जमध्ये आपण मिक्सिंग केली आता, आणि त्या ऑफस्प्रिंगपासून आपल्याला जे नवीन जनरेशन, जो नवीन बेबी ऑब्झर्व झाला, जे नवीन ऑर्गॅनिझम भेटलं, त्याला आपण म्हणतो F2 जनरेशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड फिलाईल जनरेशन. राईट. याच्या नंतर अजून येतं, आता काही टर्मिनॉलॉजीज येतात. पहिलं येतं बॅक क्रॉस. राईट. बॅक क्रॉस म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा माझ्याकडे एक F1 जनरेशन तयार झालंय, मी 2 पॅरेंट्सची मिक्सिंग करून एक नवीन बेबी तयार केलं F1 जनरेशन, आणि ह्या F1 जनरेशनला मी परत एकदा, पॅरेंट्स 2 राहतात, कोणतंही बेबी एकच पॅरेंटपासून तयार नाही होते, 2 पॅरेंट्सची जेव्हा मिक्सिंग होईल तेव्हा ते बेबी भेटणार आहे. सो आता आपण बॅक क्रॉसमध्ये काय करतोय की हे जे पहिलं आपल्याला बेबी भेटलं होतं, ऑफस्प्रिंग भेटलं होतं, त्याचं आपण दोघंही पॅरेंटच्या कॅरेक्टर्स बरोबर, डॉमिनंट कॅरेक्टर ॲज वेल ॲज रिसेसिव्ह कॅरेक्टर, ह्या दोघांबरोबर मिक्सिंग करतोय. राईट. याला म्हटलं जातं बॅक क्रॉस ऑफ अन ऑर्गॅनिझम. येते लक्षात? याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस ऑफ अन ऑर्गॅनिझम. राईट. याच्यानंतर अजून एक येतं टेस्ट क्रॉस. मग आता बॅक क्रॉसमध्ये आपण काय केलं होतं, F1 प्रोजेनीला किंवा F1 ऑफस्प्रिंगला आपण दोघं पॅरेंट्स बरोबर क्रॉस केलं होतं. राईट. पण टेस्ट क्रॉसमध्ये आपण काय करतो माहिती आहे का, हे जे F1 प्रोजेनी आहे ना, F1 ऑफस्प्रिंग आहे ना, त्याला आपण फक्त आणि फक्त होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट बरोबरच क्रॉस करतो. राईट. म्हणजे याच्यात आपण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे 2 पॅरेंट होते, एक प्युअर टॉल पॅरेंट होता आणि एक प्युअर डॉर्फ पॅरेंट होता. पण आपण टेस्ट क्रॉसच्या केसमध्ये काय केलं, आपण त्याला प्युअर टॉल बरोबर मिक्स नाही केलं. वी ओनली क्रॉस्ड द F1 जनरेशन विथ द प्युअर डॉर्फ प्लांट. प्युअर डॉर्फ पॅरेंट बरोबर आपण त्याला मिक्स केलं. हे कशासाठी केलं जातं मग, दिस इज ओनली यूज्ड, और हे फक्त करतात आपल्याला नेचर ऑफ हायब्रिड, कोणत्या प्रकारचं हायब्रिड आपल्याला भेटलंय F1 जनरेशनमध्ये, हे टेस्ट करण्यासाठी केलं जातं. म्हणजे जेव्हा मी 2 पॅरेंट मिक्स केले, तेव्हा पॅरेंट मिक्स केल्यावर मला कोणत्या प्रकारचं हायब्रिड ऑर्गॅनिझम भेटलंय, ते हायब्रिड काय आहे, कसं आहे, ते टेस्ट करण्यासाठी आपण हे टेस्ट क्रॉस परफॉर्म करत राहतो. राईट. इट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस ऑफ अन ऑर्गॅनिझम. राईट. कळतं इथपर्यंत? याच्या नंतरचा पॉईंट येतो फिनोटायपिक रेशो. आता मी तुम्हाला मागे सांगितलं फिनोटाईप म्हणजे काय, फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल ॲपियरन्स. राईट. मग आता फिनोटायपिक रेशो म्हणजे काय असणार आहे, सगळ्यात पहिले हा जो फिनोटायपिक रेशो आहे, दिस रेशो इज टेकन फॉर F2 अँड सबसिक्वंट जनरेशन्स. रेशो कधीच F1 जनरेशनचा नाही घेतला जात. जे जनरेशन पॅरेंटपासून तयार झाले त्याचा रेशो कधीच नाही घेतला जात. दिस रेशो इज ऑलवेज टेकन फ्रॉम द F2 जनरेशन. F1 जनरेशनची मिक्सिंग केल्यानंतर, क्रॉसिंग केल्यानंतर जे काही सेकंड जनरेशनचे ऑफस्प्रिंग तयार झालेत किंवा त्याच्या पुढच्या ज्या जनरेशन F3, F4, F5, F6 अशा ह्या पुढच्या जनरेशन ज्या तयार होत जाणार आहे, त्या सगळ्यांसाठी आपण घेतो फिनोटायपिक रेशो. कळतंय? मग फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, रेशो ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन F2 अँड सबसिक्वंट जनरेशन्स विथ रिस्पेक्ट टू इट्स फिजिकल कॅरेक्टर. म्हणजे त्याच्या एक्सटर्नल ॲपियरन्सनुसार, त्याच्या फिजिकल कॅरेक्टर्सनुसार त्याची केली जाणारी वर्गवारी. राईट. म्हणजे समजा मी जर F1 जनरेशनमध्ये माझ्याकडे आलं एक हायब्रिड टॉल प्लांट, मग जेव्हा मी 2 हायब्रिड टॉल प्लांट मिक्स करेल तेव्हा मला काही प्लांट हे प्युअर टॉल भेटतील, काही प्लांट हे प्युअर डॉर्फ भेटतील आणि काही प्लांट हे हायब्रिड टॉल भेटतील.
राईट. म्हणजे काही प्लांट्समध्ये जसं तुम्ही वर आपण बॅकक्रॉसच्या इथे लिहिलंय बघा, प्युअर टॉलन ब्रॅकेटमध्ये मी 2 कॅपिटल टी लिहिलेत, त्याच्या पुढे प्युअर डॉर्फ मी ब्रॅकेटमध्ये 2 स्मॉल टी लिहिलेले आहेत. राईट. सो असे जे आहे, जेव्हा काही प्लांट्स मला, जेव्हा मी F2 जनरेशन भेटेल तेव्हा मला काही प्लांट्स हे प्युअर टॉल भेटतील, काही प्लांट्स हे प्युअर डॉर्फ भेटतील आणि काही प्लांट्स हे हायब्रिड टॉल भेटतील. मग नेमकं प्युअर टॉलचे किती प्लांट आले, प्युअर डॉर्फचे किती प्लांट आले, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या हाईटवरून केली जाणारी वर्गवारी, याला म्हटलं जातं फिनोटायपिक रेशो. राईट. याच्या नंतरचा पार्ट येतो जिनोटायपिक रेशोचा. आता फिनोटायपिकमध्ये काय होतं, आपण एक्सटर्नल कॅरेक्टर त्याचं पाहिलं होतं. राईट. त्याचे फिजिकल कॅरेक्टर आपण पाहिले. जिनोटायपिक रेशोमध्ये पण आपण काय करतो, आपण सेम F2 किंवा त्याच्या पुढच्या जनरेशन घेणार आहोत, त्यांचं सेपरेशन करणार आहोत, त्यांची वर्गवारी करणार आहोत. पण आता इथे सेपरेशन करताना आपण काय चेक करणार, त्याचा जेनेटिक मेक चेक करणार. राईट. त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यात प्युअर टॉल आहे, हायब्रिड टॉल आहे, हे त्याच्या हाईटवरून नाही ठरवणार. कारण प्युअर टॉल म्हटलं काय आणि हायब्रिड टॉल म्हटलं काय, त्याची उंची तर राहणारच आहे ना, उंची सारखीच राहील. राईट. मग नेमकं ते प्लांट प्युअर टॉल आहे, त्याच्यात दोघं कॅपिटल टी आहेत की हायब्रिड टॉल आहे, एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी आहे, याचं सेपरेशन कसं करणार आपण, याचं सेपरेशन केलं जाणार बेस्ड ऑन इट्स जिनोटायपिक रेशो. येते लक्षात. फिनोटायपिक रेशोमध्ये मी काय केलं होतं, फिनोटायपिक रेशोमध्ये मी फक्त आणि फक्त टॉल आणि डॉर्फ असे 2च क्लास बनवले होते, की जे झाडं उंच वाढले ते टॉल प्लांट्समध्ये घेईल मी, आणि जे झाडं कमी वाढले, जे डॉर्फ राहिले, ज्यांची हाईट कमी राहिली, ते डॉर्फ प्लांट्समध्ये घेईल मी. पण जिनोटायपिकमध्ये मी काय केलं, मी प्युअर टॉल म्हणून एक प्लांट कॅरेक्टर बनवलं, एक क्लास बनवला, मी प्युअर डॉर्फ म्हणून एक क्लास बनवला, आणि मी हायब्रिड टॉल म्हणून एक क्लास बनवला. आणि जे काही माझ्याकडे ऑफस्प्रिंग्ज आले होते, हे सगळे ऑफस्प्रिंग्ज आपण ह्या 3 क्लासमध्ये, ह्या 3 कॅरेक्टर्समध्ये सेग्रिगेट केले. राईट. येत आहे लक्षात. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत की ज्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज किंवा ह्या डेफिनेशन्स आपण आपल्या पुढे चॅप्टरमध्ये आपण सगळ्या स्टडी करणार आहोत. ह्या टर्मिनॉलॉजीज खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण पुढे जात असताना आपण आता जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, त्याच्यानंतर तुमचे मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, हे जेव्हा आपण सगळं स्टडी करत जाऊ तेव्हा हेच वर्ड परत परत येणार आहेत. मग समजा मी स्टडी करत असताना मी तुम्हाला म्हटलं की जिनोटायपिक रेशो लिहा, तर तेव्हा मला नेमकं माहिती पाहिजे की जिनोटायपिक रेशो नेमका काय असतो, कशाला जिनोटायपिक रेशो म्हटलं जातं. येते लक्षात. सो फॉर दॅट रिझन दिस डेफिनेशन्स आर व्हेरी मच रिक्वायर्ड. कदाचित असंही होऊ शकतं की तुमचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स जे आहेत, 1 मार्क क्वेश्चन्स जे आहेत, तिथे या डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. राईट. सो फॉर नाऊ आपण आपला पहिला पार्ट जो आहे, हा पहिला पार्ट इथे थांबवूयात. होप तुम्हाला सगळं कळलेलं असणार आहे. यातले काही पॉईंट्स जे आता राहिलेले आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये कव्हर करू. राईट. काही डाऊट असेल तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी माझा माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID ऑलरेडी दिलेला आहे, तिथे तुम्ही पाहाल. आणि यानंतर आपण जो उरलेला पार्ट आहे तो सेकंड पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. राईट. थँक्यू सो मच. चलो.